भारतीय राज्यघटना सांगते मुलांचे संरक्षण म्हणजे राष्ट्राचे सर्वोच्च कर्तव्य. 4 वर्षाच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकल्या बालकीवर अमानुष अत्याचार व हत्येला संविधान विरोधी आणि मानवी हक्काचे घोर उल्लंघन घोषित करा. कलम 39F व 51A च्या आधारावर आरोपीस तत्काळ फाशीची संविधाननिष्ठ मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलालदादा देवरे यांनी केली. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 4 वर्षाच्या निरागस बालकीवर झालेला अमानुष अत्याचार, बलात्कार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेला मानवतेला लज्जास्पद ठरवणारे कृत्य म्हणत आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलालदादा देवरे यांनी भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहिता, POCSO कायदा आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या सर्व कठोर कलमांचा वापर करून आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे. भारतीय राज्यघटनेतील सर्वात कठोर कलमांचा आधार कविताताई अभिलालदादा देवरे यांनी नमूद केले की ही घटना थेट खालील घटनात्मक अधिकाराचा भंग आहे. कलम क्रमांक 14 कायद्यापुढे समान न्याय, कलम क्रमांक 15(3) स्त्रिया व मुलांसाठी विशेष संरक्षण, कलम 21 जीवनाचा मूलभूत अधिकार, कलम 39F मुलांचे संरक्षण, कलम 51A स्त्रियांचा मान राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. राज्यघटनेतील या कलमानुसार बालकांवरील अत्याचार हा राष्ट्रद्रोह समान गुन्हा आहे. IPC प्लस POCSO अंतर्गत आरोपीवर लागणारी सर्व कठोर कलमे, जगात सर्वाधिक कठोर कायदे. कविताताई अभिलालदादा देवरे यांनी स्पष्ट केले की आरोपीवर खालील जगातील सर्वात कठोर दंडापैकी दंड लागू होतो. भारतीय दंड संहिता IPC 302 खुनाबद्दल मृत्यूदंड, IPC 376AB 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार अनिवार्य म्हणजे फाशी त्याला द्यावी. IPC 376A बलात्कारामुळे मृत्यू थेट फाशी, IPC 376 अपहरण, IPC 376A अल्पवयीन मुलीचे शोषण, IPC 201 पुरावा नष्ट करणे,